नमस्कार मित्रांनो, कसे सगळे. तर कमेंट आली होती एक दोन व्हिडिओ खाली की तुम्हाला लाजा वाटतात का, त्या प्रियंका ताईचं ऑपरेशन झालं, दवाखान्यात नेलं तरी तुम्ही त्यांना बघायला गेले नाहीत किंवा गेले नाहीत त्यांच्याकडून, असं तशा कमेंट आल्या होत्या. तर विषय कसा आहे, सगळ्यात महत्त्वाचं की ऑपरेशन झालेलं नाही वाटतं. झालं का पूजा? नाही, ऑपरेशन झालेलं नाही आहे. दुसरं कारण होतं काहीतरी, तर त्यासाठी वहिनींना घेऊन गेले होते हॉस्पिटलला. आणि भावाने मला फोनही केला नाही किंवा इकडं वरती फोन करायचा विशेष नाही, कारण तो बोलतच नाही आहे. माझ्या संगही नाही, आई संग पण नाही आहे, आप्पा बरोबर पण नाही. जर इकडून कोणी फोन केला तर तेवढं कामापुरतं, ते पण पूजा करते फोन वहिनींना. आणि मी पण त्या दिवशी वहिनींना फोन केला होता, मागच्या 3-4 दिवसाखाली मला वाटते, काहीतरी काम होतं, पण वहिनीने काय फोन उचलला नाही ना. परत कधी मला माघारी फोन केला वहिनी. आणि काय अडचण वगैरे आली तर सांगत नाही, तर तपले तेच सॉल्व करतात. ठीक आहे. आणि वहिनीनं हॉस्पिटलला न्यायला आणायला हे बाहेरच्यांना बोलवण्यापेक्षा घरची गाडी आहे, घरचा माणूस आहे, म्हणजे हे सगळं अनोळखी असल्यासारखं चाललंय. तू फोन केलता का वहिनींना? माझं दुखत होतं. पूजा पण बाजूला आहे, 4 दिवस झालं. तिच्या पण पोटात खूप दुखत होतं, तिला पण मी हॉस्पिटलला नेलं होतं, पण मी त्याचा काय व्हिडिओ काढला नाही. हॉस्पिटलला घेऊन गेलेलो, त्याची पण सोनोग्राफी वगैरे ह्या त्या गोष्टी करून आणलेल्या आहेत. आणि बऱ्याच काय थोड्या काय आतल्या गोष्टी असतात, ती प्रत्येकच गोष्ट यूट्यूबवरती मांडत बसणं गरजेचं नाही आहे. त्याच्यामुळे मी मागच्या एक 4-5 दिवसाखाली हॉस्पिटलला गेलतो. मी काय त्याचा व्हिडिओ वगैरे काय बनवला नाही. आलता प्रियंका ताईंचा फोन शाळेत, कृष्णा गेला का हाय. कधी आलता? 2-3 दिवस झाले त्याला. हां. आणि गेले 8 दिवस झालं माझी मान एवढी दुखत होती आणि अजून पण दुखते की मला तर मागच्या 3 दिवसाखाली माझी मान अशी पण करता येत नव्हती ना अशी पण करता येत नव्हती, एवढी मान दुखत होते. तर मी ते दवाखान्यात गेलो, मशाजवाल्याकडे गेलो. मी त्याचं पण शूटिंग करून टाकलं ना यूट्यूबला. म्हणजे मला आजकाल असं झालं की प्रत्येकच छोटी छोटी गोष्ट शूटिंग करणं किंवा थोडंसं लिमिट ठेवावं असं मला वाटायला लागलं, म्हणून मी त्या गोष्टी थोड्याशा अवॉइड केल्या. मग याच्यातून असं होतंय की लोकांना वाटतं की आम्ही म्हणजे काय बिनलाजे किंवा आम्हाला काय मया दया हया गया काय नाही आहे. तर आता काल मी त्या रोडने जात होतो, तर भाऊ आणि तो माझा चुलत भाऊ केशव असे पूर्ण गाडीवरती चालले होते. नकळत माझ्याकडे नजर गेली की अशी तोंड फिरवली दोघांनी. काल केशव नव्हतं भाऊजी बोलतात की तुम्हाला घरी येतात की नाही. केशवनी मला वाटतं नसते ते ठीक आहे, पण केशव भाऊजी तुम्हाला घरी येऊन बोलतात की, मग त्यांनी तसं का केलं? केशवनी नाही, केशवनी बघून नकळत बघितल्यासारखं केलं का काय माहिती, पण भावड्यांनी मात्र तोंड तिकडं पलीकडे फिरवलं. मग ही बोलत नाही तर काय ह्यांचं दुखतंय किंवा काय होतंय काय माहित नाहीये. आणि सारखं सारखं पाणी लावत बसणं ते पण मग बरोबर दिसत नाही. बऱ्याच लोकांचे काय काय प्रश्न आहेत, किंवा तो शंभू इकडे का राहत नाही, तिकडे का राहतो, ते तायदाजी का बोलत नाहीत, ह्या त्या गोष्टी, बऱ्याच काय गोष्टी आहेत. मी सांगेल कधी तर यूट्यूबवरती सगळ्यांना. असो, एक काम कर पूजा, जा खालच्या घरी वहिनीला जाऊन आपलं बघून ये. तिला पण उठता येत नव्हतं, तिचं पण दुखत होतं, ती पण घरी झोपून होती. आता भाऊ इथं आईला पण बोलत नाही, आप्पाला पण बोलत नाही, मला पण बोलत नाही. मला बोलतात.
हा ते फोन केल्यावर ते वगैरे म्हणजे असं पुढे गेली तरी मला बोलते. असं काय म्हणजे आमचे भांडणं नाही झाली किंवा तू मै नाही किंवा कुठल्या गोष्टीवरून काय नाही पण असंच चला ठीक आहे जसं आहे तसं चलू द्या म्हणलं. तर काल अजून मला एक कमेंट आले होते की दादा वेब सिरीज वगैरे चालू करा तुम्ही पुन्हा. तर माझ्या डोक्यामध्ये आहे वेब सिरीज वगैरे चालू करण्याचं किंवा पुन्हा पहिल्यासारखे व्हिडिओज वगैरे करण्याचं अल्बम सॉन्ग हे त्या गोष्टी बरेच काय डोक्यात आहे. पण विषय त्याला काय होतं मित्रांनो, खर्च लागतो थोडाफार आणि टीम तयार लागते, रायटर वगैरे ह्या त्या गोष्टी सगळ्या गोष्टी लागतात. आणि मग आता मला एकट्याला हे करणं होत नाही आहे किंवा मला ते करण्याचं रसच राहिलेलं नाही किंवा पैसे खर्च करून ह्या त्या गोष्टी. त्याच्यामुळं जर कोणाला आवड असेल ॲक्टिंगची, रायटिंगची, कॅमेऱ्याची किंवा एखाद्याला वेब सिरीज बनवायची वगैरे, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतो इथं. त्यांनी फोन करा किंवा प्रोड्यूस करण्याची किंवा कोणाला पैसे लावायचे तर वेब सिरीजला वगैरे, मग त्या गोष्टी पुढं बघूया आपण डिटेल्समध्ये बोलूया. ज्यांना हवं असेल त्यांना मग ते कसं शेअरिंग वगैरे किंवा काय करता येईल. जर कोणाला वेब सिरीजसाठी जर 4 पैसे लावायचे असतील, कोणाला करायचे असेल वेब सिरीज मला घेऊन किंवा मी चालू करायचे असेल तर त्याने फक्त पैसे लावणे किंवा कोणाला ॲक्टिंग करायचे असेल तर त्याने पैसे लावणे किंवा मग अशा काही गोष्टी कोणाला असेल इच्छुक आवड तर त्यांनी नक्कीच मला संपर्क करा. आपल्याकडे चॅनल आहेत. हा एक चॅनल आहे ब्लॉगिंगचा, स्पेशल कॉमेडीचा चॅनल आहे, कृष्णाचा आहे, इंस्टाग्राम पेज आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. मग याच्यावरती आपण शूट वगैरे करून याच्यावरती पण अर्निंग वगैरे करू शकतो. बऱ्याच काही गोष्टी आहेत. जर कोणाला आवड असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, बोलूया त्याविषयी पण आपण. आणि आता काय ग पूजा, आता काय म्हणजे मला काय माहिती. तू जा एक काम कर, पहिलं तू जा खालच्या घरी जा आणि वहिनीला बघून ये. वहिनीचं ऑपरेशन काय नाही झालेलं हे, हां ऑपरेशन नाही झालेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑपरेशनला पुढची कुठली तरी तारीख वगैरे दिली. बघा बोललं चाललं तर सगळ्या गोष्टी कळतात. सगळ्या गोष्टी पूर्ण गेलं ते तोंड फिरून जायचं म्हणजे मग उगाच कसं तरी वाटतं. आणि पूजेचं पण ऑपरेशन करायचं आहे म्हणजे बस ठीक आहे. कृष्णा पिऊ ठीक आहे. पूजेचं पण करायचं आहे, तिचं पण नाव द्यायचं आहे, ऑपरेशन करून टाकायचं. पूजा हे ना रेड बुल 2-3 दिवस झाले इथे टाकून दे पोरगी बिरगी पिन पिऊ नका. हां उतरा उकडायला लागले. उतरा आहे बघ काय करते बसले बघा तुम्ही.